नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. रामकृष्ण हरी महाराज, फुलात फुल गुंपून एक फुलमाळ तयार होते, पंथीला पंथी पेटून एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडून एक असं उंडळ भाऊंनी सुंदर नातं तयार केलेलं आहे. आणि खेड तालुक्याच्या राजगुरुनगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचा एक धुरा खांद्यावरती घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना कशा पद्धतीने हार्दिक शुभेच्छा देणार आहात आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कशा पद्धतीने आपण कौतुकाची थाप देणार आहात. रामकृष्ण हरी. आज सर्वप्रथम मी भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो की भाऊंनी एक चांगलं तरुणांमध्ये काम उभं करून आज पदाची धुरा भाऊंच्या गळ्यात आज आलेली आहे. तर भाऊंचं काम निश्चित तरुण पिढीसाठी, वारकरी संप्रदायासाठी आणि आमच्या शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेसाठी निश्चित काम भाऊंचं पुढे जाणार आहे. निश्चितपणे भाऊ काम पुढे करणार आहे चांगल्या पद्धतीने. तर भाऊंना शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने सर्वप्रथम मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाकरता तथा पुणे जिल्ह्याकरता वारकरी संप्रदायाकरता जे काम भाऊंच्या वतीने लागणार आहे, भाऊ निश्चित त्या कामाकरता सदैव तत्पर राहणार आहे अशी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने मी ग्वाही देतो की निश्चित भाऊ वारकरी संप्रदायाकरता आणि अन्य आध्यात्मिक सर्व पीठाकरता भाऊ निश्चित पाठीशी उभे राहतील आणि काम करतील, यात काही शंका नाही. रामकृष्ण सेठ, शक्तीच्या ऐल तीरावर आणि भक्तीच्या पैल तीरावरती पावलेल्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने फुललेल्या मातृभूमीमध्ये आज ही संतांची भूमी आहे, मंतांची भूमी आहे, शुरांची आणि वीरांची राजगुरू भूमी आहे. त्या अनुषंगाने आज तरुण तडदार युवा नेतृत्व आणि समाजाचे बांधिलकी जोपासणारं खंबीर नेतृत्व म्हणजे आज ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते म्हणजे आज म्हणजे गुंडाळ साहेब आहेत. आणि त्यांनी एक अल्पवयात राजकारणात आल्याच्या नंतर समाजकारण 99% आणि राजकीय वर्तुळात 1% फक्त काम करण्याचे एक ध्येय आणि धोरण आणि सर्वसामान्यांच्या गरिबाच्या मुळाशी जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी ते तत्पर आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांना आपल्या माऊलींच्या म्हणजे नतमस्तक होऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी कशा हार्दिक शुभेच्छा देणार आहात. खरं तर मंगेशदादा हे लहानपणापासूनच राजगुरुनगरमध्ये किंवा त्यांची जी कारकीर्द आहे ती बऱ्याच वर्षांपासून राजगुरुनगरवासियांनी पाहिलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये मंगेशदादांचं हे कार्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आजही ते कार्यशील आहेत. आणि आता तर नगराध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. याकरता आमच्या सर्व धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं मी त्यांना प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो आणि ते कार्य असेच पुढं कायम चालू ठेवतील अशी मी ग्वाही आमच्या सर्वांतर्फे आपल्या सर्वांना देतो. आणि 2 शब्द. महाराज, आपलं नाव सांगा ना. मी श्रीराम महाराज माळी, सचिव धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्य. आत्ताच महाराजांनी सांगितलं की मंगेश म्हणजे नेता नव्हे कार्यकर्ता आणि मंगेश दादा सर्वांकरता, कारण हे तरुण तडदार युवा नेतृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व, उत्तम नेतृत्व आणि खंबीर त्यांच्या म्हणजे ज्याच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसा सामाजिक कार्याचा जोश आहे, असे तरुणांचे तडफदार आणि युवा नेतृत्वाचे आशास्थान आणि आज सर्व सांप्रदायिक वसाचा वारसा घेणारे आज एक खंबीर नेतृत्व आज नगराध्यक्षपदी झाल्याबद्दल आज आळंदीकर माऊली मंडळींनी काय केलेले त्यांच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.